Section 4 Drama 4.1 History of English Drama. Students, in the previous video we had seen and completed the first 5th questions of this topic of this drama. Now let's see the next question. The next question is, state the difference between drama and novel. State the difference between drama and novel. म्हणजे नाटक व कादंबरी यांच्यामधील फरक आपल्याला या ठिकाणी सांगायचा आहे. सी द आन्सर. विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आन्सरमध्ये उत्तरं थोडीशी वर खाली झालेली आहेत. या ठिकाणी क्वेश्चन 7 जो आहे तर तो क्वेश्चन नंबर 6 आहे, म्हणजे जो आत्ता आपण लिहितोय. स्टेट द डिफरन्स बिटवीन ड्रामा अँड नॉवेल. तर या ठिकाणी नंबर 7 पडलेला आहे, तर तो तुम्ही 6 टाकून त्याचा आन्सर वहीमध्ये लिहायचा आहे. सी द आन्सर. ड्रामा टेल्स अ स्टोरी थ्रू द परफॉर्मन्स. ड्रामा टेल्स अ स्टोरी थ्रू द परफॉर्मन्सेस, ॲक्ट्स, सीन्स अँड डायलॉग्स. आपल्याला या ठिकाणी ड्रामा आणि नॉवेल, कादंबरी आणि नाटक यामधील फरक लिहायचा आहे. तर फर्स्ट आपण ड्रामा म्हणजे काय ते लिहित आहोत. तर ड्रामा टेल्स अ स्टोरी थ्रू द परफॉर्मन्सेस, ॲक्ट्स, सीन्स अँड डायलॉग्स. तर नाटक हे परफॉर्म करून दाखवलं जातं, ॲक्शन असते, सीन असतो आणि त्यामध्ये डायलॉग्स असतात. आणि हा आपण ड्रामा डायरेक्ट नाटक हे स्टेजवर पाहत असतो. अ नॉवेल इज रिटन इन अ नॅरेटिव्ह फॉर्म. तर नॉवेल, कादंबरी ही कथनात्मक स्वरूपात लिहिली जाते. इट डिस्क्राइब्स कॅरेक्टर्स अँड ॲक्शन्स. तर यामध्ये पात्र आणि त्याचे ॲक्शन्स, कार्य सांगितलं जातं, वर्णन केलं जातं. इट इज मेंट फॉर रीडिंग अँड नॉट फॉर परफॉर्मन्स. कादंबरी ही रीडिंगसाठी असते, परफॉर्मन्ससाठी नसते. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 7. डिफाईन ड्रामा. डिफाईन ड्रामा. नाटकाची व्याख्या सांगा. सी द आन्सर. या ठिकाणी 5th आहे डिफाईन ड्रामा. चुकून त्या ठिकाणी 5 पडलेला आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी 7 म्हणून लिहा आणि त्याचा आन्सर या ठिकाणी दिलेला आहे. ड्रामाची व्याख्या या ठिकाणी लिहायची आणि पेज नंबर 128 तुमच्या टेक्स्टबुकमधील पेज नंबर 128वर ह्याचा आन्सर तुम्हाला दिसेल. व्हॉट इज ड्रामा? ड्रामा इज अ कॉम्पोजिशन इन वर्स और प्रोज टू बी ॲक्टेड ऑन द स्टेज. नाटक हे स्टेजवर दाखवलं जातं. इट टेल्स अ स्टोरी थ्रू ॲक्शन, कॉस्ट्युम्स, सेटिंग अँड डायलॉग. एक स्टोरी असते आणि ती स्टोरी ॲक्शनमधून, जेस्चर म्हणजेच तुमचे हावभाव, कॉस्ट्युम्स, तुमची वेशभूषा, सेटिंग्स, स्टेजवरचं जे काही डायरेक्शन असतील, सेटिंग्ज असतील आणि डायलॉग्स असतात त्यामध्ये. तर ड्रामाची व्याख्या पेज नंबर 128वर दिलेली आहे. ते आन्सर तुम्ही बघून त्या ठिकाणी लिहू शकताय. नेक्स्ट क्वेश्चन. एक्सप्लेन द टर्म प्लॉट. एक्सप्लेन द टर्म प्लॉट. नाटकाचे कथानक, प्लॉट या शब्दाचे स्पष्टीकरण करा. सी द आन्सर.
पेज नंबर 137वर हा क्वेश्चन आहे. एक्सप्लेन द टर्म प्लॉट. याचं उत्तर तुम्हाला पेज नंबर 135 इन युअर टेक्स्टबुक, तुमच्या टेक्स्टबुकमधील पेज नंबर 135वर याचं उत्तर तुम्हाला मिळेल. त्या ठिकाणी प्लॉट, तर प्लॉटचे स्पष्टीकरण दिलेले आहे. सी द आन्सर. या ठिकाणी क्वेश्चन, या ठिकाणी 6 नंबर पडलेला आहे. तुम्ही नंबर 8 टाका आणि त्याचं उत्तर लिहा. The plot is the series of events. The plot is the series of events that take place during the play. It is the plan, scheme, or pattern of the play. It has beginning, middle, and end. तर त्याचं उत्तर तुम्हाला या प्लॉटमध्ये सुद्धा दिलेल्या ह्याच्यामध्ये मिळेल. नेक्स्ट क्वेश्चन. Differentiate between characters and characterization. Differentiate between characters and characterization. म्हणजे नाटकातील पात्रे व व्यक्तिचित्रण यांच्यातील वेगळेपणा स्पष्ट करा. नाटकातील पात्रे कॅरेक्टर्स व व्यक्तिचित्रण कॅरेक्टरायझेशन यांच्यातील वेगळेपणा स्पष्ट करा, म्हणजे त्यातल्या क्वालिटीज. सी द आन्सर. तुम्हाला याचं उत्तर पेज नंबर 136मध्ये तुमचं जे टेक्स्टबुक आहे त्यामधील पेज नंबर 136वर त्याचा आन्सर आहे कॅरेक्टर्स म्हणून. बघा आन्सर. सी द आन्सर. Characters of a drama are the personalities. Characters of a drama are the personalities performing actions to tell the story, while characterization deals with the unique qualities that the dramatist bring in life. तर नाटकामध्ये कॅरेक्टर्स म्हणजे नाटकामध्ये जे पात्र असतात, जे काम करत असतात, जे पर्सनॅलिटीज असतात, ते ॲक्शन परफॉर्म करून ॲक्शनमधून स्टोरी सांगत असतात, डायलॉग बोलत असतात. तर कॅरेक्टरायझेशन म्हणजे कॅरेक्टरायझेशन डील्स विथ द युनिक क्वालिटीज दॅट द ड्रॅमॅटिस्ट ब्रिंग इन लाईफ. तर ड्रॅमॅटिस्ट जो नाटककार असतो त्या पात्रातील त्याचे क्वालिटीज तो या ठिकाणी आयुष्यामध्ये ब्रिंग्स इन लाईफ, तर जीवनातील त्याच्या क्वालिटीज तो सांगत असतो. म्हणजेच कॅरेक्टर्स ऑफ अ ड्रामा आर द पर्सनॅलिटीज परफॉर्मिंग ॲक्शन्स टू टेल द स्टोरी, वाईल कॅरेक्टरायझेशन डील्स विथ द युनिक क्वालिटीज दॅट द ड्रॅमॅटिस्ट ब्रिंग इन लाईफ. सी द नेक्स्ट क्वेश्चन. Enlist a few reasons for watching a drama live on the stage. Enlist a few reasons for watching a drama live on the stage. रंगमंचावर नाटक प्रत्यक्ष पाहण्याकरिता असलेली काही कारणे लिहा. रंगमंचावर नाटक प्रत्यक्ष पाहण्याकरिता असलेली काही कारणे लिहा. Let's see the answer of this question. Reasons for watching a drama live on the stage म्हणजे डायरेक्ट स्टेजवर जो नाटक आपण पाहतो त्याचे कारण. इट गिव्ज रिअल एक्सपिरियन्स म्हणजे आपल्याला खराखुरा अनुभव मिळतो. इट गिव्ज जॉय अँड क्रिएट्स रिअल ॲटमॉस्फिअर बिफोर द आईज ऑफ द ऑडियन्स. आपल्यासमोर माणसंच ते परफॉर्म करत असल्यामुळं खराखुरा आनंद आपल्याला त्यामधून मिळत असतो. इट डेव्हलप्स स्पेक्टॅटर्स इन्व्हॉल्वमेंट इन द इव्हेंट्स. आपण प्रत्यक्ष ते डोळ्यांनी समोर पाहत असतो. इट प्रेझेंट्स कॉन्क्रीट पिक्चर बिफोर द ऑडियन्स म्हणजे कॉन्क्रीट पिक्चर प्रेक्षकांसमोर याचा ठेवला जातो. नेक्स्ट क्वेश्चन. Define the term one act play.
define the term one act play. One act play ची व्याख्या. See the answer. A one act play is not exactly a shortened play. It is a complete story that has to be performed on the stage in stipulated time. ही एक कंप्लीट स्टोरी असते आणि लिमिटेड टाईम त्याला ठरलेला असतो. इट हॅज इट्स ओन फीचर्स अँड कॅरेक्टरिस्टिक्स. त्याला त्याचे स्वतःचे फीचर्स आणि कॅरेक्टरिस्टिक्स असतात. द ॲक्शन इज कन्फाईन्ड टू अ सिंगल प्लेस अँड द नंबर ऑफ कॅरेक्टर्स इज लिमिटेड. यामधले पात्र लिमिटेड असतात आणि याचा प्लेस हा ठरलेला असतो. नेक्स्ट क्वेश्चन. लिस्ट द फीचर्स ऑफ वन ॲक्ट प्ले. याचं उत्तर तुम्हाला पेज नंबर 136वर मिळेल. फीचर्स ऑफ वन ॲक्ट प्ले. त्या ठिकाणी त्याचे फीचर्स, त्याचे वैशिष्ट्य दिलेले आहेत वन ॲक्ट प्लेची. सी द आन्सर. फीचर्स ऑफ वन ॲक्ट प्ले. इट हॅज वन ऑर मोअर सीन्स. यामध्ये एक किंवा अनेक सीन्स असतात. इट इज कॉन्साइज इन मॅनर. It has single dominant theme which produces singular effect. It treats problems of everyday life. यामध्ये दररोजचा जो काही आपले प्रॉब्लेम्स असतात तो त्यामध्ये दाखवलेला असतो. It has a beginning, a middle and an end. It has unity of time, place and action. याचं वेळ, काळ, स्थळ ठरलेलं असतं. लास्ट क्वेश्चन. मॅच द पेअर्स. स्टेज डायरेक्शन्स. या ठिकाणी आपल्याला स्टेज डायरेक्शनमध्ये कोणती जोडी येईल ते लिहायचं आहे. हिअर इज द 2 columns A and B. स्टेज डायरेक्शन्स. सी द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. गाईडलाईन्स गिवन बाय द ड्रॅमॅटिस्ट. स्टेज डायरेक्शन त्याचा आन्सर आहे गाईडलाईन्स गिवन बाय द ड्रॅमॅटिस्ट. नेक्स्ट. मोनोलॉग मीन्स स्वगत. टू स्पीक टू oneself. टू स्पीक टू oneself. नंबर 3. थीम. थीम मीन्स द मेन आयडिया और पॉइंट ऑफ अ प्ले. विषय. सॉलिलोकी means characters thought process expressed aloud. Characters thought process expressed aloud. म्हणजे स्वगत बोलणे. Students, here we have completed the objective test of this drama. या ठिकाणी आपण जवळजवळ 13 क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. तर अशा टाईपचे क्वेश्चन्स एक्झामला विचारले जातील. 13 क्वेश्चन्स दिलेले आहेत. सर्व क्वेश्चन्स वहीमध्ये लिहायचे आहेत आणि त्याचा अभ्यास तुम्ही करायचा आहे. यामधले कोणतेही प्रश्न एक्झामसाठी तुम्हाला विचारले जातील. अतिशय सोपं आहे. 2-3दा तुम्ही ते व्यवस्थित रीडिंग करा, वाचन करा. त्यानंतर तुम्हाला ते व्यवस्थित समजेल आणि वहीमध्ये याचे सर्व ॲन्सर्स तुम्ही लिहून ठेवायचे आहे. Students, read 4.1 History of Drama carefully and also read all the given questions and its answers carefully. Okay? Thank you.